जवळपास मोठा व्लॉग तुमच्याशी शेअर होतोय 6 महिन्यानंतर. मध्ये मी 2 मिनी व्लॉग तुमच्याबरोबर शेअर केले होते. तर इथं पहा 8:15 वाजलेले आहेत. बेबी मस्तपैकी झोपलेला आहे आणि माझं मॉर्निंग रुटीन सुरू झालेलं आहे. इथे मी कोबीचे थेपले बनवत आहे नाश्त्यासाठी. जसे की नाईट शिफ्ट असेल तर आम्ही डेली थेपले वगैरेच बनवत असतो. कारण की आल्या 9:30 वाजता नितीशला खाण्यासाठी जेवण असं नकोसं असतं. त्यामुळे वेगवेगळे प्रकारचे थेपले, फराटे हा नाईट वीकमध्ये हे चालूच असतं. तर इथे मी थेपले दही किंवा आम्ही टोमॅटो सॉसबरोबर खात असतो. त्यामुळे माझं बाकी बनवणंही बऱ्यापैकी वाचतं. वरून मी इथं तूप लावत आहे. तर आता आमचं हे बेबी जे आहे ते 3 महिन्याचं झालेलं आहे. सकाळी 6 वाजता उठून मी बाकीची कामं उरकून घेतली होती, अंघोळ करून घेतली होती, थेपल्याचं पीठ मळलं होतं आणि नंतरनं पाहिलं तर बेबी पूर्ण झोपलेला होता. त्याच्यामुळे मग थेपले लाटून घेतले होते. तर इथे मी लावले होते स्वामींची गाणी लावत होती आणि गाणी ऐकत ऐकत माझं हे काम चालू होतं. उन्हाळा सुरू असल्यामुळे साताऱ्यामध्ये पाण्याची थोडीशी टंचाई असते. त्यामुळे जे पाणी थोड्या वेळासाठी येतं तेव्हा ते आपल्याला स्टोअर करून ठेवावं लागतं. जरी संपूर्ण जेवण बनवायचं असेल तर सकाळी बनवता येतं, कारण की सकाळी बाळ अजिबात त्रास देत नाही. पण थोडंसं वेगळी व्हरायटी म्हणून नाईट वीकमध्ये हे थेपले चालू आहेत. थेपले झाल्यानंतर बाकीच्या कामांना सुरुवात केली. जे सकाळी बाहेरचं पुसून घेतलेलं होतं ते व्यवस्थित सुकलेलंही होतं. त्याच्यानंतर मी कपडे धुवून ठेवलेली होती, ती कपडे सुकत घालायची होती. पाण्याचं असं असलं तरी बाळामुळं कपडे दिवसातून 2 ते 3 वेळा धुण्यात येतात. पण उन्हाळा असल्यामुळे काही हरकत नाही, कपडे लगेच सुकून जातात. तसेच मी इथं भरपूर सारी कपडे सुकत घातलेली आहेत आणि कपडे सुकवण्यासाठी आम्ही जे वरती वॉल हँगिंग असतं ते बनवून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर घरातलं झाडून घेतलं. सगळ्यात पहिल्यांदा मी बाहेरचं पुसून घेते, त्याच्यानंतर घरातलं झाडून आणि त्याच्यानंतर फरशी वगैरे पुसून घेत असते. फरशी वगैरे झाडेस तोपर्यंत लोटून मारेस तोपर्यंत नितीशसुद्धा आला होता. 8:30 वाजून गेलेले होते. त्याच्यानंतर आम्हाला 9:15 9:30 वाजता आम्ही जो आमचा ब्रंच असतो तो सुरुवात करतो. त्याच्या अगोदर माझी बरीचशीच कामं आटपत असतात आणि आत्ता बेबी हळूहळू उठत आहे. पाणी अजून आलेलं नाही आहे आणि पाण्याचा फिक्स टायमिंग नाही आहे. सकाळी थोडा वेळ आणि संध्याकाळी थोडा वेळ येतं. आता झाडून मारून झाल्यानंतर मी इथे फरशी पुसून घेतली आहे. पाणी कमी असल्यामुळे आम्ही गॅलरीमध्ये सुद्धा पुसूनच घेतो. तर आता गॅलरी पहिल्यांदा पुसून घेते. त्याच्यानंतर घरातली फरशी पुसून घ्यायची आहेत. काही कपडे सुकलेली काढलेले आहेत, त्यांच्या घड्यासुद्धा नंतरनं घालायच्या आहेत आणि ही सगळी कामं बाळाला अंघोळ घालण्यापूर्वी होऊन जातात. ज्या दिवशी मला वाटेल की माझं लवकर उरकलं आहे किंवा माझ्याकडे आज काम कमी आहे तेव्हा मी फरशी पुसते. आठवड्यातून 2 ते 3 वेळा फरशी पुसली जाते. कारण आत्ता पाणी कमी असल्यामुळे पहिल्यांदा पाण्याची गडबड असते, त्याच्यामुळे बाकीची कामं बऱ्यापैकी राहतात मागे. तर इथे आम्ही हॉलमध्ये बाळासाठी ब्लँकेट अंथरून ठेवतो. दिवसभर आम्ही हॉलमध्येच बाळाला घेऊन असतो. सकाळचं बाळ एकटं खेळत असलं तरी संध्याकाळी त्याला कुणीतरी आसपास हवं असतं. त्याच्यामुळे आम्ही हा पांडा आणला होता. तसं तर मी हा पांड्याला स्वतः लहान असते तर बघून घाबरले असते. पण आमचं बाळ काही घाबरत नाही आणि त्याला पांडा पण नाही, त्याला हलतं-बोलतं माणूस बरोबर लागतं संध्याकाळचं. तर इथं आत्ता बाळाला ठेवलेलं आहे आणि बाळाचा डॅडी टाईम स्टार्ट झालेला आहे. त्याच्याबरोबर ती थोडं खेळल्यानंतर आम्ही नाश्ता, ब्रंच आमचा करून घेतला. आमचा ब्रंच झाल्यानंतर पहा इथं अशा प्रकारे आम्ही पाणी आत्ता साठवतोय. उन्हाळ्याचे दिवस संपले की इथं हे काहीही ठेवलेलं नसतं. आता सध्या जिथे जागा मिळेल तिथे आम्ही भांडी भरून ठेवलेली आहेत आणि वापरायचं पाणी टँकरचं प्लस विहिरीचं असल्यामुळे पिण्यासाठी बाहेरून जार मागवलेला आहे. त्याचबरोबर इथे शिजवून ठेवलेली आहेत अंडी. अंडी शिजवून थंड झालेली आहेत आणि त्यांचे टर्फल वगैरे काढून मी कचरा पेटीमध्ये टाकलेले आहेत, कारण की आज बुधवार आहे आणि कचऱ्याची गाडी येणार होती. आठवड्यातून 2दा इकडे कचऱ्याची गाडी येते. हे जारचं पाणी मी साध्या भांड्यातसुद्धा ठेवून पाहिलं तर हे थोड्या वेळाने नॉर्मल टेम्परेचरला येतं. याचा अर्थ याच्यामध्ये काही मिक्स नाही. हे सगळं झाल्यानंतर मी स्वतःला आवरायचं ठरवलं होतं. नुकतेच केस सोडून केस विंचरत होते तेवढ्यात पाण्याचा आवाज आला आणि जे काही माझं आवरायचं होतं ते पुन्हा पोस्टपोन करावं लागलं. पाणी आणि बेबी या सकाळच्या धावपळीमध्ये मला स्वतःचं आवरणं आणि देवपूजा थोडंसं माझी डिले होत असते. कधी-कधी टाईमसुद्धा मिळत नाही आणि एकदा 11-12 वाजले की ना पूजा करू वाटते ना स्वतःला आवरू वाटतं. तर आता इथं पाणी आलेलं आहे त्यामुळे पहिल्यांदा पाणी भरून घ्यायचं. पाणी फक्त किचनच्या नळाला सोडलेलं जातं. बाथरूमचे आणि टॉयलेटचे नळ बंद असतात, कारण की बऱ्याच वेळेला काय होतं की लोकं चालू ठेवतात आणि अचानक पाणी सोडल्यामुळे नळ चालू राहतात. त्यामुळे किचनचं जर नळ चालू ठेवले तर किचनचे खालचं जे बेसिन असतं तिथून पाणी येतं बाहेर आणि कळतं की आपल्या घरामध्ये पाणी सांडलेलं आहे. सगळीकडे गॅलरीतून बाहेर येतं आणि हा पाण्याचा जे त्रास होतो ना बाहेर पाणी आल्यानंतर तो होऊ नये, त्यामुळे बऱ्यापैकी लोकं किचनचा नळ बंद ठेवतात. इथे मी थेपल्यांचं फोटो काढलं. बाळ खेळत होतं. त्याच्यानंतर मी बाळाला अंघोळ घालून घेतली आणि त्याचे ओले केस अशा प्रकारे थोडेसे कोरडे करून घेतले. तर हे माझं सकाळचं
3 मंथ बेबी प्लस माझं मॉर्निंग रुटीन आहे. तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट करून नक्की सांगा. तसेच छोटे छोटे ब्लॉग्स अधूनमधून येत राहतील. आणि आता जो 6 महिन्यांचा गॅप आहे, एवढा पुन्हा गॅप होणार नाही. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. तसेच तुमचे जर काही सजेशन असतील, काही क्वेश्चन असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. 6 महिन्यानंतर व्हिडिओ पोस्ट करूनसुद्धा तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद. लवकरच भेटू नवीन एखाद्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.